अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आहे मंगळवार व श्रावण महिन्यातील हा पहिला मंगळवार आहे व या दिवशी आपण काही विशेष सेवा करायला हव्यात। त्या म्हणजे कोणाच्या, तर आपल्या कुलदेवतेच्या। बघा, आपल्या नित्यसेवेमध्ये आपण महाराजांची सेवा करतच असतो, बाकीच्या इतर सेवा करत असतो। श्रावण महिना म्हटला तर आपण महादेवाच्या, भगवान शंकरांच्या देखील भरपूर सेवा उपासना करत असतो। पण या श्रावण महिन्यात आपल्या कुलदेवीची जेवढी सेवा करेल तेवढी कमीच आहे असं म्हटलं तरी देखील चालेल। कारण श्रावण महिन्यात आपल्या कुलदेवीला देखील योग्य तो मान सन्मान आपण द्यायलाच हवा। आता आपल्या देवीचा कुळाचार, कुळधर्म आपण नाही करणार तर मग कोण करणार आहे? बघा, कधी कधी असं होतं ना, आपण सगळ्या सेवा करतो, सगळे मार्ग आपण अवलंबून झालेले असतात, पण आपल्या कुलदेवीला आपण विसरलेले असतो। म्हणजे कुलदेवी तर घरात आहे, पण कुलदेवीचा योग्य तो मान सन्मान आपण करत नाही, कुलदेवीची सेवा उपासना करत नाही। फक्त आपण स्वामी सेवा करतो व फक्त आपण श्रावण महिन्यात महादेवाची दर सोमवारी फक्त सेवा करतो, झाली आपली सेवा झाली, मी सेवा केली, एवढंच असतं। पण असं नाही करायचं। आज पहिला मंगळवार आहे, आज किंवा शुक्रवार, मंगळवार किंवा शुक्रवार, तुम्ही दोन्हीपैकी एक निवड करा। आता माझी कुलदेवी ही तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे, तर मी मंगळवार किंवा शुक्रवार सेवा करते। मंगळवार किंवा शुक्रवार मधील तुम्ही कोणत्याही दिवशी तुम्ही सेवा करू शकता। म्हणजे आता सेवा म्हणजे नक्की काय करायचं? बघा, नित्यसेवेमध्ये आपण महाराजांची सेवा करतो, 11 माळी जप करतो, तारक मंत्र करतो, त्याच प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृताचे आपण पठण करत असतो। कोणी कोणी आता शिवलीला अमृताचे पारायण बसवेल, नवनाथाचं बसवेल, गुरुचरित्राचं बसवेल, प्रत्येक जण आपापल्या परीने आपापल्या सेवा करत असतो, मग महाराजांची असो किंवा भगवान शंकराची। पण कुलदेवीची अशी कोणती सेवा आहे ते आपण आवर्जून करायला हवी व श्रावण महिन्यात दर मंगळवार किंवा दर शुक्रवार तर आवर्जून करायलाच हवी। तर बघा, आपण कुलदेवीचा कुळाचार करायचा आहे, म्हणजे कुंकुमार्चन करायचं आहे। गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण कशा पद्धतीने सेवा करू शकतो आपल्या कुलस्वामिनीची। तर बघा, त्याच पद्धतीने जी सेवा गेल्या वेळेस सांगितली होती ती सेवा तर करायचीच आहे। दर मंगळवार किंवा दर शुक्रवार तुम्ही ही सेवा करा लक्ष्मी प्राप्तीसाठी। म्हणजे श्री सुक्तमचं 16 वेळा पठण करायचं आहे व त्यासोबत तो मंत्र लावायचा आहे, कमलात्मक मंत्र लावून तुम्हाला श्री सुक्तमचे पठण करायचे आहे। तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने कुंकुमार्चन करायचं आहे, तो कमलात्मक मंत्र लावून श्री सुक्तम कशा पद्धतीने 16 वेळा बोलायचं आहे। आणि सेवेमध्ये तडजोड करायची नाही, नाहीतर 16 वेळा कशाला मी एकदाच बोलते नाही। आपण कधी तर दरवेळेस आपण सेवा करतो का? रोज शक्य देखील होत नाही, आपली घरातले काम असतात, मुलांचा अभ्यास, मुलांचं बघायचं, शाळा वगैरे, आपली नित्यसेवा असते, बाहेर जॉबला जात असेल तर ते सगळं असतं आणि त्याचसोबत अजून जास्त सेवा घातल्या तर आपण कधी कधी सेवेत तडजोड करायला बघतो। पण तसं करू नका। हे काही दिवस असतात ना, जे महत्त्वाचे क्षण असतात ना, ते कधीतरीच येतात व हा श्रावण महिना अतिशय पवित्र आहे। त्यामुळे तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी जी सेवा गेल्या वेळेस मी दिली होती त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो व्हिडिओ देखील आवर्जून पहा, कशा पद्धतीने श्री सुक्तमचे पठण करायचे आहे। आता सगळ्यात अगोदर तर बघा, सेवा आपल्या कुलदेवीची करताना तुमच्या देवघरासमोर तुम्ही बसायचं आहे, तुपाचा दिवा लावा। तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल, कुलदेवीची मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल तर तुम्ही कुंकुमार्चन अगोदर करून घ्या। नंतर तुम्ही एक माळ नवार्णव मंत्राची घ्यायची आहे, एक माळ नवार्णव मंत्राची घ्यायची आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, या मंत्राचं तुम्हाला एक माळ पठण करायचंच आहे। नित्यसेवेमध्ये महाराजांची सेवा करतो ती वेगळी, कुलदेवीची सेवा करायला बसलात ना, कुलदेवीच्या नावाची एक माळ घ्यायची आहे किंवा तुमची जी कुलदेवी आहे तिचा जो बीज मंत्र आहे तो घ्यायचा आहे। तुम्हाला तर तुमची कुलदेवीच माहीत नसेल तर कुलदेवी माहीत कशी करून घ्यायची हा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, आवर्जून तुम्ही जाऊन पाहायचा आहे। आणि नाही तर ओम कुलदेवताभ्यो नमः, ओम कुलदेवताभ्यो नमः या मंत्राचा जरी जप केला तरी देखील चालेल, नाहीतर 99 मंत्राचा जप करा। त्याच पद्धतीने 99 मंत्राचा जप झाल्यानंतर तुम्हाला कमीत कमी रोज 2 अध्याय तरी या पुस्तकाचे करायचे आहेत। आता हे काय आहे, तर हे दुर्गा सप्तशतीचे पुस्तक आहे। तुम्हाला उलट दिसत असेल, आता फ्रंट कॅमेरा आहे त्यामुळे दुर्गा सप्तशतीचे पुस्तक आहे। जर तुम्हाला शक्य होत असेल तर श्रावण महिन्यात रोज म्हणजे प्रत्येक आठवड्यातील दर मंगळवार किंवा शुक्रवार, कमीत कमी दर मंगळवार किंवा शुक्रवार तुम्ही एक पूर्ण अध्यायाचं पठण करा, एक पुस्तक पूर्ण एका बैठकीत। म्हणजे जर तुम्ही मंगळवारी सेवा करताय तर मंगळवारी पूर्ण पुस्तक म्हणजे पूर्ण दुर्गा सप्तशतीचे जे 13 अध्याय आहेत ते अध्याय, व नाही तर शुक्रवारी नाहीच तुम्हाला जमत तर तुम्ही रोज 2 अध्याय घ्या। पूर्ण श्रावण महिना तुम्ही रोज 2 अध्याय वाचायचे। आता सुरुवात कुठून करायची? बघा, आपण काही कारणास्तव आपण वेगवेगळ्या सेवा करत असतो, उपासना करतो, पण आपण काही वेळेस आपल्याकडून आपल्या कुलदेवीचा कुळाचार राहून जातो। म्हणजे सुख येऊ दे दुःख येऊ दे, आपण कुलदेवीला आपल्या कधीच विसरायचं
नाही. प्रत्येक शुभ कार्यामध्ये आपल्या महाराजांची जशी सेवा करतो त्याच पद्धतीने आपल्या कुलदेवीची देखील सेवा झाली पाहिजे, कारण ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते. महाराज आपले गुरु आहेत, पण ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते. त्यामुळे आपल्या कुलदेवीला विसरून आपल्याला चालणार नाही. त्यामुळे कुळाचं रक्षण करणाऱ्या आपल्या कुलदेवीला कधीच विसरायचं नाही व आपल्या कुलदेवीचा योग्य तो मान सन्मान करत राहायचं आहे. आता बघा कुठून सुरुवात करायचं आहे, तर तुम्हाला दिसत असेल पान नंबर 16 आहे दिव्या कवचम. आता ते पण उलटं दिसत असेल तुम्हाला. दिव्या कवचम पासून सुरुवात करायचं आहे पहिल्या दिवशी. दिव्या कवचम नंतर तुम्हाला घ्यायचं आहे अर्गला स्तोत्रम. अर्गला स्तोत्रम झाल्यानंतर तुम्हाला अथकिलक स्तोत्रम. अथकिलक स्तोत्रम झाल्यानंतर तुम्हाला रात्री सुक्तमचे पठण करायचे आहे व रात्री सुक्तमचे पठण झाल्यानंतर तुम्हाला अध्याय पहिला येतो. अध्याय पहिला, अध्याय दुसरा किंवा संपूर्ण तुम्ही 13 अध्यायाचं हे पठण करायचं आहे व दुर्गा सप्तशतीचं पारायण आपल्या घरामध्ये झालंच केलं पाहिजे. तुम्ही एक पाठ करा संपूर्ण एका आठवड्यात, म्हणजे तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवार एका दिवसात एक पूर्ण पाठ करा. जमत असेल, शक्य होत असेल तर आवर्जून करा. कमीत कमी 1 ते 2 तास जातील तुमचे. तुम्ही आवर्जून या पुस्तकाचे पठण करायचं आहे. आपला मोलाचा वेळ आहे ना, जरा लवकर उठायचं, थोडासा वेळ आपल्या कुलदेवीला देखील आपण द्यायचा आहे. नाही शक्य तर रोज कमीत कमी 2 अध्याय तर तुम्ही आवर्जून वाचायलाच पाहिजेत. अशा पद्धतीने आपल्या कुलदेवीचा योग्य तो मान सन्मान झाला पाहिजे. श्रावण महिना आहे म्हटल्यानंतर कुलदेवीची आवर्जून ओटी भरा आणि कुलदेवीची सेवा करायला बसताय म्हटल्यानंतर साडी नेसून बसा. असं नाही मध्ये बसलं तर चालत नाही, पण बघा आपण कधी तर आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो. जे 16 शृंगार आपल्यासाठी दिलेले आहेत ते जर परिधान करून आपण सेवा केली तर त्याचं विशेष महत्त्व असतं. त्यामुळे साडी नेसा, हातामध्ये हिरव्या भांगड्या घाला, टिकली व्यवस्थित लाल रंगाची लावा, हळदी कुंकू लावा, मेन म्हणजे सिंदूर लावा व नंतरच तुम्हाला पूजेला बसायचं आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे कधीही कोणतीही पूजा करा, हळदी कुंकू लावल्याशिवाय तुम्ही बसायचं नाही. आता हे तुम्हाला कुंकू दिसत असेल, हे कुंकुमार्चनचं कुंकू आहे. आपण कुठेही कधीही कोणत्याही कामाला जात असो, मग ते एखादं संकट असेल, अडचणी असतील किंवा घराच्या बाहेर पडताना कायम कुंकुमार्चन केलेलं कुंकू लावून जायचं, कारण त्याच्यामध्ये एक प्रकारे दैवी शक्त्या असतात. कुंकुवामध्ये प्रचंड शक्ती असते त्यामुळे हे कुंकू रोज वापरायचं. रोज बाहेर पडताना किंवा रोज घरात तुम्हाला हे कुंकू लावायचं आहे. त्यामुळे या कुंकवाची शक्ती किती आहे, जोपर्यंत तुम्ही स्वतः सेवा करणार आहे तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. मी सांगून काही उपयोग नाही आहे. जेव्हा तुम्ही स्वतः सेवा कराल त्यावेळेस तुम्हाला त्याचा अनुभव येणार आहे. त्यामुळे आवर्जून आपल्या कुलदेवीचा कुळाचार करायला विसरू नका. शक्य असेल तर आपल्या कुलदेवीचा जे धाम आहे, जिथे मूळ स्थान आहे, तिथे जाऊन येत असाल, जाण्यास शक्य असेल तर तिथे आवर्जून जा. नाहीतर घरामध्ये घरच्या घरी देवीची ओटी तरी भरायला अजिबात विसरू नका. श्रावण महिन्यात कधीही तुम्ही आपल्या देवीची ओटी भरा. कशा पद्धतीने करायचं या संबंधीचा डिटेलमध्ये वेगळा व्हिडिओ मी नक्कीच बनवणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.